लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षापासून 4 हात लांब राहिलेले विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाच्या प्रदेश महाअधिवेशनाला पुण्यात हजेरी लावली। लोकसभा निवडणुकीवेळी रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून विधानसभेची निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू असताना त्यांनी भाजपाच्या अधिवेशनाला लावलेली हजेरी ही महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे रणजितदादा नेमके कोणाचे अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपाकडून इच्छुक होते। मात्र भाजपानं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवली। त्या निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या प्रचारापासून अलिप्त राहिले होते। भाजपा नेत्यांच्या सभेलाही ते उपस्थित राहिले नव्हते। त्यामुळे रणजितसिंह हे भाजपासोबतच राहणार की शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार अशी चर्चा त्यावेळी रंगली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकलूज येथील सभेलाही ते उपस्थित नव्हते। त्या सभेला जाण्यापूर्वी फडणवीस यांच्या स्वागतासाठी ते आवर्जून उपस्थित राहिले होते। मात्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत न स्वीकारता निघून गेले होते। त्या घटनेची ही चर्चा राजकीय वर्तुळात चवीनं चर्चिली गेली होती। त्यामुळे रणजितदादांचे भाजपामध्ये मन रमेल का अशी चर्चा त्यावेळी होती। दरम्यान मोहिते पाटील कुटुंबियांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या घडामोडींमध्ये आमदार रणजितसिंहांचा कूटनीती आखण्यात सहभाग होता अशी कुजबूज होती। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते माढ्यातून विधानसभेची निवडणूक लढवतील अशी चर्चा त्यावेळी आणि आताही सुरू आहे। मात्र मोहिते पाटील यांनी त्यावर कोणतंही भाष्य केलेलं नव्हतं। रणजितसिंह यांचे काका जयसिंह मोहिते पाटील यांनी मात्र माढ्यातून मोहिते पाटील कुटुंबियातील कुणीही निवडणूक लढवणार नाही, त्यानंतरही कुणी निवडणूक लढवली तर त्यांच्या विरोधात मी प्रचाराला उतरेन असंही त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे माढ्यातून विधानसभेला नक्की निवडणूक कोण लढवणार अशी चर्चा रंगली आहे। रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपाच्या अधिवेशनाला सहभागी झाल्यानं ते भाजपासोबत राहणार की आगामी विधानसभा निवडणुकीत ते शरद पवार यांच्या पक्षात सामील होणार असा सवाल उपस्थित होतोय।